अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुली नियोजनाबाबत बैठक महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉल येथे घेण्यात आली। 31 मार्चपर्यंत मालमत्ता करातील सामान्य कराच्या 10% सवलत लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। तसंच ज्या नागरिकांनी गेल्या वर्षी मालमत्ता कर भरलेला नाही त्यांना यंदा व गेल्या वर्षीच्या मालमत्ता कराच्या व्याजावर 100% सूट देणार असल्याचं मनपा आयुक्तांनी सांगितलंय। नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करावा असं आवाहन मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केलंय। या बैठकीत महानगरपालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांमार्फत बिल वाटपाचं नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। सदर कर्मचाऱ्यांकरता टॅब मशीन व यूपीआय कॅशियरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। मालमत्ता कर वसुली नागरिकांच्या घरोघरी जाऊन सदर कर्मचाऱ्यांमार्फत यंत्राद्वारे करण्यात येणार आहे। महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुली नियोजनाबाबत बैठक महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे घेण्यात आली। या बैठकीत अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे, भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे, विवेक देशमुख, सिस्टीम मॅनेजर अमित डोंगरे, उपअभियंता शामकांत टोपरे, राजेश आगरकर उपस्थित होते। यावेळी मालमत्ता कर वसुली नियोजनाबाबत आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताचे सर्वेक्षण व कर निर्धारण कार्य पूर्ण करण्यात असून मालमत्ता धारकांना सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिताची निर्गमित करीवयाची मागणी देयके तयार करण्यात आली असून मालमत्ता धारकांना देयके वितरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत। या बैठकीत महानगरपालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांमार्फत बिल वाटपाचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या। सदर कर्मचाऱ्यांकरिता टॅब मशीन व यूपीआय कॅशियरची व्यवस्था करण्यात आली आहे। मालमत्ता व कर वसुली नागरिकांच्या घरोघरी जाऊन सदर कर्मचाऱ्यांमार्फत यंत्राद्वारे करण्यात येणार आहे। मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांनी 31 मार्च 2024 पर्यंत आपल्या मालमत्ता करांची थकीत रक्कम भरणा केल्यास त्यांना सामान्य करात 10% सूट मिळणार आहे। नागरिकांनी मालमत्ता कर भरावा असं आवाहन मनपा आयुक्तांनी केलं आहे। अमरावती मालमत्ता धारक यांना नमस्कार। अमरावतीकरांना आवाहन करण्यात येत आहे की जरी यावर्षी मालमत्ता कराचं रिव्हिजन केलेलं असलं तरी त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सूट दिलेली आहे आणि त्या सुटीचा फायदा घेऊन मालमत्ता कर भरणा करावा 31 मार्चपर्यंत असं आवाहन सुद्धा आपल्याला मी करत आहे। हे करत असताना मागच्या वर्षी काही लोकांनी जर आपण 31 मार्चपर्यंत जर टॅक्स भरला नाही तर त्याला पुढे 2% व्याज लागत असते आणि मग तो जोपर्यंत व्याज भरत नाही तोपर्यंत 2% व्याज हे चक्रवाढ पद्धतीनं कायमचं चालू असते। मागच्या वर्षी ज्या लोकांनी मालमत्ता कर भरलेला नाहीये त्यांना एक सुवर्ण संधी देण्याचा मी विचार केलेला आहे आणि हा सुवर्ण संधीचा विचार असा आहे की ज्या मालमत्ता धारकांनी मागच्या वर्षीचं बिल भरलेलं नाही त्यांनी जर यावर्षीच्या बिलासह मागच्या वर्षीचं 100% बिल भरलं तर याच्यामध्ये संपूर्ण बिल भरलं तर त्यामध्ये मागच्या वर्षीचं व्याज लागलेलं आहे 2% आणि त्यावर जे चक्रवाढ व्याज लागलेलं आहे याच्यामध्ये मी 31 मार्चपर्यंत भरणा करावा 100% सूट देत आहे। मालमत्ता कराची 100% व्याजावरची सूट देत धारकांनी मालमत्ता कर भरणा करावा व जे गेल्या वर्षी ज्यांनी कर भरलेले नाहीत त्यांनी कर भरणा करावा आणि त्याच्यातली 100% व्याजावरची आम्ही सूट देत आहोत याद्वारे। धन्यवाद। शिवाय ज्यांनी गेल्या वर्षीचा कर भरला नसेल त्या मालमत्ता धारकांना 2 वर्षातील कराच्या व्याजावर 100% सूट देणार असल्याचे आयुक्त म्हणाले।